आज सकाळी सकाळी दारावरती छान फ्रेश भाजीपाला विकायला आला होता। आता दारावरती घेणं म्हणजे थोडंसं 5,000 रुपयाला महागच पडतं, पण तेवढंच ते ताजं सुद्धा मिळतं। आता मला काही जास्त घ्यायचं नव्हतं, कारण मी रात्री सगळी भाजीची तयारी करून ठेवलेली होती। फक्त निंबू आणि कोथिंबीर एवढंच लागणार होतं, मग तेवढंच घेतलं आणि पटकन इकडे भाजीची तयारी करायला घेतली। आज बनवायची होती मला सोलेची भाजी। घरामध्ये ना ही सगळ्यांना खूप जास्त आवडते। त्यानंतर हे जे दाणे आहे हे मी रात्रीच म्हणजे काढून ठेवले होते, कारण सकाळी मग याच्यामध्ये भरपूर असा वेळ जातो। त्यानंतर एकीकडे भाजी फोडणी घातली आणि एकीकडे प्रोटीन शेक घ्यायला म्हणजे जो आता रोज घेत आहे त्याची तयारी करायला घेतली। तर हे जे खजूर आहे ना हे मी रात्री काही पाण्यात भिजत घालत नाही, कारण हे खूप जास्त सॉफ्ट आहे, मग मिक्सरमधनंही असेच निघून जातात। मनुका वगैरे ड्रायफ्रुट्स वगैरे सगळे भिजत घालते, पण मनुका मिक्सरमधनी काढत नाही, कारण मला ना असं ग्लासमध्ये खाली टाकलेला वरून त्याच्यावर शेक टाकला आणि मग चमच्याने खायला मला ते तसं खूप जास्त आवडतं। पण जेव्हापासून हे शेक प्यायला सुरू केलं ना तेव्हापासून दिवसभर छान एनर्जेटिक वाटते, फ्रेश वाटते, कारण जे सकाळी म्हणजे आपल्याला प्रोटीन पूर्ण बॉडीला मिळायला पाहिजे ना ते सगळं प्रॉपर मिळालं की छान वाटतं। त्यानंतर दुपारच्या वेळेला सईसाठी नाचणीचे तांदूळाचे काही पापड घेतले होते, कारण म्हटलं हिला थोड्या वेळ खायला दिलं की ही बिझी राहील आणि मला ड्रेसिंग टेबल आवरायला थोडासा वेळ मिळेल, कारण याची अवस्था खूपच जास्त खराब झाली होती। त्यानंतर हे सगळं आवरायला घेतलं आणि पेपर खाली असे पैसे ठेवायची कोणाकोणाची सवय नक्की सांगा। त्यानंतर छान असा ड्रेसिंग टेबल आवरून घेतला आणि असं संपवला आजचा दिवस। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। बाय।